प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. 12 जून रोजी भारताच्या नागरी वाहतूक इतिहासामधील अत्यंत काळाकुट्ट दिवस. ह्या दिवशी झालेल्या विमान अपघातामध्ये जे निष्पाप जीव मृत्युमुखी पडले, त्या निष्पाप मृत्युमुखी जीवांना भीम पॅन्थर या आपल्या क्रांती वाहिनीतर्फे तुम्हा आपणा सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. स्वप्नातही वाटलं नव्हतं की असा कोणता अपघात होईल म्हणून. बोईंग अत्याधुनिक विमानं आमच्याकडे असतानाही अशा प्रकारचा अपघात होईल याची सुतराम कल्पना कोणीही केली नव्हती, कोणाला नव्हती. अवघ्या काही मिनिटांमध्ये असा अपघात होतो ही खरोखर एक अतिशय चिंताजनक बाब आहे. असं कसं काय घडू शकते? काय नेमकं याला कारण काय? कल्पना करा, जर हा अपघात एखाद्या मुंबई सारख्या शहरामध्ये जिथं दाट लोकवस्ती आहे अशा विभागामध्ये घडले असता काय काय परिणाम झाले असते? विचार करण्या पलीकडची गोष्ट. दुर्दैवी घटना घडली. या अशा दुर्घटना आपण रोखू शकतो, फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. ती इच्छाशक्ती आमच्याकडे नाही. अनेक विमान अपघात घडलेत, यापूर्वीही घडले, रेल्वे अपघातही घडले, परंतु आम्ही फक्त तेवढ्यापुरतं बोलतो, ट्विट करतो आणि मोकळं होतो. त्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना आम्ही काढत नाही. काल परवा आमच्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागामध्ये रेल्वे दुर्घटना घडली. 5 निष्पाप जीव त्यामध्ये बळी गेले. अशा अनेक रेल्वे दुर्घटना घडल्यात. काही म्हणून उपाययोजना नाही. जपानसारख्या देशामध्ये तिथेही रेल्वे सेवा आहे, परंतु आज तागायत त्या ठिकाणी एक सुद्धा अशी दुर्घटना घडल्याचे आपल्याला कधीच आढळून आलेले नाही. भारतामध्ये या घटना वारंवार घडतात. याला कारण काय? कालही जे विमान अपघातामध्ये नाहक आमचे 265च्या वर, एका बातमीनुसार 265च्या वर बळी गेले. हे बळी जाण्यापासून आपण निश्चितपणे रोखू शकलो असतो. अपघात झाला, त्याला कारण काय? अर्थात विमानांच्या ज्या दुरुस्त्या वेळेवर व्हायला पाहिजे त्या झाल्या नव्हत्या का? विमानांची जे देखभाल नित्यनेमाने ठेवल्या जाती ती ठेवण्यामध्ये आम्ही कुठं कमी पडलो होतो की काय? की वैमानिकांचे काही प्रशिक्षण त्याच्यामध्ये कमी होतो की काय? अशा अनेक प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेत. मानवी चूक आपण समजू शकतो. जर याच्यामध्ये मानवाची काही गलती असेल तर पायलट आणि कंट्रोल टॉवरमध्ये काही समन्वयाचा अभाव होता की काय, असंही शंका या ठिकाणी निर्माण होते. परंतु जर व्यवस्थापनाची हलगर्जीपणा जर त्याच्यामध्ये असेल तर मात्र ही गंभीर बाब आहे. व्यवस्थापन करते काय?
खरं म्हणजे त्यांनी ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तत्परता दाखवायला हवी की फक्त आणि या ज्या विमानांच्या दुरुस्त्या म्हणतो आपण किंवा देखभाल म्हणतो, हे फक्त कागदोपत्रे आहे का? हा प्रश्न ह्या निमित्तानं ऐरणीवर आलाय. हा फक्त विमान अपघात नव्हता. या विमान अपघातामुळे सर्वसामान्य जनतेचे जी सुरक्षितता आहे तो मुद्दा ऐरणीवर आलाय. या विमान अपघातामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. खरोखर इथला सर्वसामान्य माणूस हा सुरक्षित आहे का, हे ह्या अपघातानं निदर्शनाला आणून दिलंय. कोणीही सुरक्षित नाही. त्या BJ मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी दुपारी 1:45च्या दरम्यान जेवण करत होते. त्यांना माहीत होतं की आता मृत्यू आपल्याला येणार आहे, मृत्यू आपल्याला कवटाळणार आहे, मिठी मारणार आहे. ते बिचारे तिथं जेवत होते आणि तितक्यात हे विमान त्या इमारतीला धडक मारते आणि त्याच्यामध्ये जेवत असणारे त्यातले बरेच काही, म्हणजे ते उद्याचे होतकरू डॉक्टर होते, मारले गेले. सुरक्षित कोणी नाही. विमानात बसणाऱ्या प्रवाशाला वाटतं मी सुरक्षित आहे, परंतु ह्या विमान अपघातानं तेही दाखवून दिलं की बाबा या ठिकाणी कोणीही सुरक्षित नाही. ना रेल्वेतून प्रवास करणारा सुरक्षित आहे, ना विमानातून प्रवास करणारा सुरक्षित आहे, ना होडीमधून जहाजामधून प्रवास करणारा सुरक्षित आहे, ना टॅक्सी रिक्षातून प्रवास करणारा सुरक्षित आहे. सुरक्षित कोणीच नाही. ही पोकळी का निर्माण झाली? ही पोकळी का निर्माण झाली हा इथे असणारा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. याला कारणीभूत कोण? इथली कुचकामी व्यवस्था की प्रशासनाची थातूर मातूर जबाबदारी की कंपनी व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा? नेमकं जबाबदार कोण? कोणाला जबाबदार आपण धरणार आहोत? 265 जीव गेले. कोणाचा बाप गेला, कोणाची आई गेली, कोणाचं लेकरू गेलं, करते धरते गेला, घराचा आधार गेला, होत्याचं नव्हतं झालं. टाटा समूहानं मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये देण्याचे घोषित केले. शासनाची काय जबाबदारी? शासन फक्त इन्क्वायऱ्या कमिट्या नेमणार, राजकीय भाषण करणार? जबाबदारी काय? आजही मुंबई सारख्या शहरामध्ये मध्य भागात, मुंबईच्या मध्यवर्ती भागात विमानतळ आहे. तिथे त्या विमानतळाच्या आजूबाजूला शाळा आहे, कॉलेज आहे, दवाखाने आहेत, मोठमोठ्या उत्तुंग इमारती आहे, झोपडपट्ट्या आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना? कधी त्याबद्दल त्या सुरक्षिततेचा आढावा प्रशासनानं म्हणा किंवा तिथल्या व्यवस्थापनानं कधी घेतलाय का? ही फार मोठी नागरी उड्डयन इतिहासामधली एक फार मोठी दुर्दैवी घटना. या अशा दुर्दैवी घटना आपण टाळू शकतो. मी म्हटल्याप्रमाणे जर आपल्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती असेल तर ह्या घटना टाळता येऊ शकतात. पुन्हा अशा घटना घडता कामा नये. हे विमान कोसळलं नाही, हा विमानाचा अपघात झाला नाही, एक प्रकारे आपली इथली सुरक्षा व्यवस्था कोसळलेली आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जे 12 जून रोजी अहमदाबादमध्ये विमान कोसळलं, विमान अपघात झाला आणि त्याच्यामध्ये सुमारे 265च्या पेक्षा जास्त माणसं, निष्पाप माणसं, त्यामध्ये बालकं आहेत, नवजात बालकं आहेत, उद्याचे भावी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत,
नाहक बळी पडले, हा एक केवळ अपघात नव्हता. हे विमानाचं फक्त कोसळलं नव्हतं, तर हे होतं इथली सुरक्षा यंत्रणा कोसळणे. एक प्रकारे इथली सुरक्षा यंत्रणा कोसळलेली आहे. ही सुरक्षा यंत्रणा भक्कम करण्यासाठी शासनानं, प्रशासनानं योग्य ते पाऊल उचलले पाहिजे. होय, आम्ही सुरक्षित आहोत हा दिलासा प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळाला पाहिजे. एवढंच या व्हिडिओतून आवाहन करतोय. आणि पुन्हा एकदा या भीषण अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडले त्या मृत्युमुखी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जे जखमी झाले त्यांना लवकरात लवकर बरे होतील या महामंगल सदिच्छा देतो, मंगल कामना करतो. आपली जी सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावरती आहे ती सुरक्षा यंत्रणा भक्कम करणे ही मला वाटतं ह्या विमान अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना खऱ्या अर्थानं ती श्रद्धांजली ठरणार आहे. क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.